नारायण राम। आज आपण अंतरिक्षाबद्दल, आकाशाबद्दल बोलणार आहोत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक वेळा ऐकले आहे की या सृष्टीत जे काही आहे ते सगळे आकाशाचीच देणगी आहे, पण असे का म्हटले जाते? आज आपण याच गोष्टीला महागुरु बालक ब्रह्मचारीजी यांच्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत। तुम्ही कधी आकाशाकडे पाहून विचार केला आहे का की हे नेमके काय आहे? आपण हे जाणतो की आपल्या जीवनात जे काही आहे ते सर्व आकाशामुळेच आहे, कारण ऊर्जा आकाशातूनच मिळते आणि याच ऊर्जेमुळे निसर्गाची निर्मिती झाली, त्यामुळे आपण सर्व अस्तित्वात आलो आणि निसर्गाशी जोडले गेलो। तुम्ही स्वतः विचार करा, निसर्गाशिवाय आपण श्वास देखील घेऊ शकतो का? निसर्गाशिवाय आपण जिवंत राहू शकतो का? आकाशातच सर्व तारे व नक्षत्र निर्माण झाले आहेत। सूर्यासारखेच नव्हे तर त्याहूनही कित्येक पटींनी मोठे नक्षत्र आकाशात आहे। जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा ती अगदी अणु एवढी लहान होती, पण हळूहळू सृष्टीचा विकास होत गेला आणि ही सृष्टी प्रचंड मोठी होत गेली। जसे वडाच्या झाडाचा आकार खूप मोठा असतो पण त्याचे बीज अतिशय लहान असते, हे लहानसे बीजे जेव्हा जमिनीत पेरले जाते तेव्हा ते हळूहळू वाढत जाते आणि एक दिवस ते विशाल वडाचे झाड तयार होते। याच प्रकारे आकाशातील सर्व तारे आणि नक्षत्र देखील सुरुवातीला अतिशय लहान होते, इतके लहान की वैज्ञानिक देखील आपल्या यंत्रांद्वारे त्यांना पाहू शकत नव्हते। हे जे आकाश आहे ते आदि अनादि वेदाचे पूर्ण पुस्तक आहे। हेच पुस्तक खरे पुस्तक आहे जे मानवाने बनवलेले नाही। या पुस्तकात असंख्य पाने आहेत आणि ही पानं म्हणजेच असंख्य तारे व ग्रह नक्षत्र। प्रत्येक ग्रह व नक्षत्रांमध्ये पंचमहाभूतांचा समावेश आहे। ही सर्व नक्षत्रे पंचमहाभूतांपासूनच बनली आहेत, ज्यामध्ये पाणी, ऊर्जा, हवा आणि सर्व काही आहे। या पंचमहाभूतांपासूनच निसर्गाची उत्पत्ती झाली आहे आणि त्याच्याच माध्यमातून आपण सर्व तयार झालो आहोत। याच पंचमहाभूतांच्या ऊर्जेमुळे आपले मन, बुद्धी आणि विवेक निर्माण झाले आहेत। हाच विवेक आणि चैतन्य आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो। आपला हा विवेक वेळोवेळी आपल्याला चेतावणी देतो। जर आपण चुकीचे कार्य करत असू तर आपले मन व विवेक आपल्याला केवळ योग्य व अयोग्य यामध्ये फरक दाखवत नाही, तर आपला सर्वांगीण विकास करण्यासाठीही मदत करतो। निसर्गाचा एक नियम आहे, तो एक विशिष्ट प्रणाली, एक शिस्तबद्ध मार्गाने कार्य करतो। हाच नियम प्रत्येक गोष्ट एकत्र बांधून ठेवतो। अंतरिक्षातील सर्व ग्रह नक्षत्रे एकमेकांशी समतोल साधून कार्य करतात। कधीच कोणाचाही कोणाशी टकराव होत नाही, कारण ते सर्व एका नियमाने चालत आहे। आकाशात कधीच भेदभाव किंवा द्वेष भावना नसते। मग पृथ्वीवर का माणसांमध्ये भेदभाव, द्वेष आणि ईर्ष्या असते? का माणूस धर्माच्या नावावर, कधी जाती प्रथेच्या नावावर भेदभाव करतो? आपण आकाशाकडून किंवा निसर्गाकडून हे का शिकत नाही की कसे नियमानुसार सुसंस्कृत पद्धतीने जीवन जगायचे आहे? जीवन व्यवस्थित व शिस्तबद्ध मार्गाने जगण्याची ही शिकवण आपण घेतलीच पाहिजे। आकाशापासून, अंतरिक्षापासून आणि निसर्गापासून आपल्याला सर्व काही मिळालं, हे सर्व श्रेष्ठ आहे, यापेक्षा मोठं काही नाही। कधी आकाश, तारे, ग्रह नक्षत्र हे असं म्हणतात का की मीच सर्व काही आहे, माझ्या पुढे सर्व छोटं आहे? नाही ना। मग माणूस, जो याच आकाशाची आणि निसर्गाची देणगी आहे, तो असा वातावरण का निर्माण करत आहे? का माणूस असं म्हणतो की मीच सर्व काही आहे? अशा प्रकारच्या स्वभावात बदल घडवण्याची आज आवश्यकता आहे, जेणेकरून पृथ्वीवर सर्वजण समानपणे राहू शकतील, कोणताही भेदभाव न करता, कोणतीही ईर्ष्या न करता। तुम्ही जर आपला स्वभाव बदलू इच्छित असाल, जर तुम्हाला एक नियमाने जीवन जगायचं असेल, तर निसंशयपणे तुम्हाला राम नारायण राम या नावाशी जोडलं पाहिजे। हेच ते बीज मंत्र आहे जे तुमच्या जीवनात योग्य आणि सकारात्मक बदल घडवते। आजपर्यंत लाखो लोक या नावाशी जोडून आपलं जीवन सुधारू शकले आहेत आणि जीवनाचा खरा अर्थ समजून त्यात चांगला बदल केला आहे। मग तुम्ही का उशीर करत आहात? जेव्हा तुम्हाला कधीही वेळ मिळतो तेव्हा राम नारायण राम चा जप करा। हळूहळू हे नाव तुमच्या श्वासांशी जोडले जाईल आणि तुमच्या रोमरोमात वास करेल।